यानंतर हमारे रामोजी महाराज स्वागत आपको राजेश महाराज स्वागत ऋषिकेश आडेकरी अशी नम्र विनंतीचं बहु स्वागत बेडा नायकरी अशी नम्र विनंती करा मार गौर भाई और मंचे पर बेटे जो कुमार सम्मानीय मार मार्गदर्शक मार गौर भाई संत सेवालाल महाराज एनो 386 जयंती कालेला साजरी होईल व निमित्त ती तमार गाण्यात सुद्धा संत सेवालाल महाराज आणि चापालाल महाराज निमित्त ती दरवर्षी कार्यक्रमाचं येरेवर आगऱ्या वर्षी लाऱ्या वर्षी सुद्धा मग आहेत ये वर्षी सुद्धा मग वेळ काढून कार्यक्रम में आए कार्यक्रम में आया उद्देश्य जाता रहता की मारो गौर भाई थी मारो संवाद येणो जे काही विचार हमें वाटायचं इतर समाजामध्ये आमचे देखाचा और तमाम लोगों मार्गदर्शन करणं आणि वो मार्गदर्शन माध्यमाती मार समाज मार गौर भाई अंग जाणं ही एक हमारा अपेक्षा रहता हम जे टाइम काम करायचा पोलीस स्टेशन काम करायचा सर्व सबन समाज लोग हमारे कांटेक्ट में मारवाड़ी आव मुसलमान आव मराठा आव से आव तो हम इतर समाज में लोग आंग का जा रहे हैं ऑब्जर्व करायचा भरपूर वेळेस की वो लोग का आंग जा रहे हैं आपण का लार पेढीचा तो ये विचार हम बराच वेळेस करायचा तो वो मग काही गोष्टी हमें आढळलं की बा वो लोग आंग जायर कारण काहीच तो वो लोग शिक्षण जास्त महत्व दे रहे हम लोग भी अब सध्या ये लारे 10-15 वर्ष थी 20-25 वर्ष ते शिक्षण लार जास्त महत्व दे रहे आपण वो उतरा प्रमाणे हम दे रहे तो हमें समजून देऊ लागे आज मग तुमचे मन मान सन्मान दे रहे जो ठाणेदार के रे जो इज्जत दे रहे जो ये ते पायाभरणीच ही शिक्षण साहेब शिक्षण जर हम न लेते किंवा शिक्षण लेन जर हम अभ्यास न करते तयारी न करते तो तुम्हारा हमारा संपर्क में कोणी आया और सारा मार से परसोडा वासिर जे मार गौर व्हायचं ते मार मग या मन हान वाटायचं की मग परसोडा रचू कारण प्रत्येक रविवारी एक आम्ही बोलतो प्रत्येक रविवारी असं विषय रच की मार काही काम रो न रो मग मन हान वाटायचं की मार गौर व्हायचा आता मार गोदचा आता मग नेहमी आवतो आता विशेष करून तो रविवारी मार छोराना आठवण आवचं की पप्पा आज आपण परसोडा झाले बोल काही मग कुचूची जावर ना की एक आपुलकीच गोर तांडे बद्दल मार गौर भाई बद्दल तो मार से लोगों विनंतीचं मार से गौर भाई विनंतीचं मार जी यंग जनरेशन आ रही वो से न विनंतीचं हम जे टाइम में अभ्यास करते थे तो हमें हमारे जे मोटे लोग थे मार काका अब रिटायर वेगळे पोलीस में थे हमारा भरभरे वातावरण आतो जो शिक्षण बद्दल अब हमारे घर लारेवाड़ा वासुदेव आए थे हमारे घर में मालूम सर हमारे घर भरपूर लोग म्हणजे विचार केले हम 17 ते 18 लोग नौकरी हमारे के घरे में तो और कारणच उच कि हमारा दादा हमारा बाप हमारा काका इससे उद्देश्य जो तो कि शिक्षण लो जे टाइम में तुम शिक्षण लियो तो तुम्हारा सारा ऑटोमेटिक दरवाजा उघड़ जाए नौकरी दरवाजा भी है तुम्हारा ज्ञानेर दरवाजा भी है उघड़ जाए और तुम्हारा भविष्य पलट जाए तो हमारे से मित्र न हमारे जे यंग पीढ़ी से जनरेशन से वो से और लार लागो अभ्यास करे तो तमें काही ना काही तरी मळे काही ना काही मळे म्हणजे तम समाजाचं नाम रोशन करो याळी बापेर नाम रोशन करे ये बात तुम करो तमें कत एक ठाणेदार करन एक मोठो भाई करन नानक्या भाई करन कत मार गरज पडती भी तो तुम मन कराई आन भेटू શકો છો मार नंबर भरपूर तांडे में भरपूर लोक बनस कराई फोन करू શકો છો तमें गरज पडती तो बिलकुल मार्ग नाव मग तुम्हाला सारा भेटू છો एकच अपेक्षा छ की मार गौर भाई मार ये हद्दी में हद्दी गामचा आपण गोरमाटी तांडा परसोडा आणि रेडवा मार सेन विनंतीच की जसे यंग पिढी काही काही ठिकाणी आस्तिकारीचं की मन दारूलार लागत लोक
दारू पिणं म्हणजे एक अभिमानी वाटचं आणि म्हणून अरे लोक तांडरी सुद्धा कसं की काही कोण साहेब दनभर काम करत जा थकन आवचं तर 1 गिलास पिलं तो भाई आज 1 गिलास पिलं जर ठीक वाटत होतो ना पण सवार 1 जागा 4 गिलास पिये तो बस मार्ग नाहीची की भया साहेब हानुकर रोज त्रास दे रोज दारू पी रोज आपण मार रोज तो मार शेन विनंतीच हा मार लोक माई कुंसीज वातेर कमी छे हमारा अंदर में बुद्धि कमी छे हमार में नॉलेजर कमी छे से वाताचा हमार कन फक्त हम काय करायचा की एके वातेला लागे उदाहरणार्थ दारूला लागे की हम दारूच पिऊ करायचा हम विचारच कोणी करते की अब हमार बाल बच्चाईचं फॅमिली से ये वाते सार लक्ष देते कोणी तुम्हार से न विनंतीच परसोडा वासीवाळे ना हमारे गाँव में कोई जर अवे धंधा दारू कर रहे हुए तो मार नंबर मध्ये मेलो तो तुम कराई फोन करो मग दारू वेचे वाले बद्दल खूप स्ट्रिक्ट छु तमेन मालम ना वेद तो विचारलो मारा मग ब्राह्मणवाडा थडी गावे विचारलो की नाही मार फोन 24 घंटा चालू रस तर मग रात्री 3 वाजता जरी फोन किती नाही तो मग 3 वाजताही फोन उठवतो अनु छेनी की मग फोन रात्री बंद रस अनु करायचं रेनी भियाव ये वातेला जसे लक्ष दो आणि दारू पाणी पियला लागो मत अब हा विचार काय करायचा की यंग जनरेशन नवीन जे पिढी आव आईचं वर विजन काही रेंज आव और विजन ही रेंज आव की जसे हम सीख मिलेचा हमें हमार दादा हमार काका आज एकच हमार काका रिटायर वेगेच हमें सेन कसं की लोकल नॉलेज आणि ग्लोबल कन्साइनेस म्हणजे काही स्थानिक आपले भाषारो आपण नॉलेज लेणो आणि जागतिक लेवलवर आपण काही करायचं जगे काही चालरो जे भान रेवा पिढी हमें तयार करायचं तो और सर हमें काही करू लागे तो और सर हमें हीच करू लागे की पहिले नॉलेज लेऊ लागे आणि शिक्षण लेऊ लागे जे टाइम हम नॉलेज आणि शिक्षण लिया तोच हमें ना ग्लोबल कन्साइनेस म्हणजे जागतिक जगे काही चालरो जे नॉलेज करावी हमें हम जना वाच्या शिक्षण लिया जना तो और विनंती से मार जे भाई जे उभे जे यंग जनरेशन से अभ्यास करो तो गरज लागे तो मार मन फोन करो मत हमार सारा सदैव दत्तर छो तमे सेन आणखी एक अभिमानेर वाद तम से लोग विचार करतोय हो न करतोय तो तमे मो वाद कजो अब मार तांडो छो अकोला जिल्हा मै ये भ्या मार गामे कनेरच मार मामार गाम से जनुना करवतिरच हमार से वाते म हमार 50 किलोमीटर 100 किलोमीटर जर गे तो हमारा पहरावा प्रोसेस बदल वे जाव जसे महाराज जायचं नांदेड सामती ओडी जसे पहरावा अलग આપણે પરસોડાર પહેરાવા अलग છે हमारी आड़ी जे ड्रेस पहने પહેરાવા अलग છે પહેરાवा थोडाफार हमार में बदलत आहे पण हमार में एक बात मात्र कॉमन છે वो છે हमार भाषा साहेब भाषा हमार एकच છે हम कधी जरी गे तो भाषा में हमार काही बदलवे नाही तो ये हमारे मोठ उपलब्धि છે कारण भाषा जर तुम इतिहास देखे तो कौन सी भाषा तैयार होने 1000 वर्ष लागत कमीत कमी एक भाषा जन्म वेन डेव्हलप होने 1000 वर्ष लागत तो तुम विचार करो की आपण कतरा अभिमानी लोक छा की आपण एक स्वतः भाषा छे म्हणजे आपण जे पूर्वज आपण जे जुने लोक छ कतरा आपण जुने छा आपली परंपरा पिढी कतरी जून छ की तुम विचार करो और बाद आपण पेहराव सुद्धा अलग छ इतर समाजापेक्षा આપણે ખાણેર પદ્ધત સુદ્धा जसे फरक पडस ईच कोणी આપણે दाग दागिना सुद्धा बंजारा समाज अलग छ म्हणजे केर अर्थ असो छ की આપણે स्वतःरो एक कल्चर छ स्वतःरो एक संस्कृती छ वो संस्कृती आपल्याला टिकायर छ आणि टिकेन चाव छ तो वर सारा आपण काय करेन चाव छ तो वर सारा हीच वाट छ की हम वो टिकाय सारा दर्शक लारा पड गेले और अर्थ काही लारा पड गेसा तो आज जर उदाहरण विचार केले तो हमार जे पेहरावाचा आपण गाडी घाल मेली तो यार हम ब्रँडिंग कोणी कर रहे आहे ब्रँडिंग म्हणजे काय जसं हम घाल रहे जनी कपडा तो ये कपडा इतर समाज कसो घालिय वो सर हम ब्रँडिंग कोणी कर रहे ब्रँडिंग म्हणजे काय की एक विशिष्ट कपडा परिधान करण वो हम कधीतरी लोकून हर पब्लिसिटी कोणी कर रहे की बेडी ही कपडा गोरमाटीचं आणि कपडा हे वाद्यम घालच हे समाजन घालच ही ब्रँडिंग जे टाइम आपण कर्या तो इतर समाजर लोक सुद्धा विशेष फंक्शन में कपडा घाले आपण सुद्धा ये फंक्शन में घालाचा आणि नंतर जे पिढी आवा आई जाई आडील बात तो मन वाटे की कोई कपडा घाले हे असे पेरा ये कर तो हम ब्रँडिंग कोणी कर रहे ब्रँडिंग कोणी कर रहे म्हणजे हम मार्केटिंग कोणी कर रहे की हमार पेहराव कसो आचो छ आणि हम कसे आचे छ ये हम शहरी समाजने इतर समाजने कोणी केरे आणि आपल्या समाजने कोणी केरे ई का मतवर तो नि का आजोस आणि कसे सारे गरजेचं ये हम कोई आम्ही केन तयार छी
पण ध्यान रखाडो ही गरजेर वाच जे टाइम एक जनरेशन एक पिढी तयार हुई ही वात आजोच के न तयार हो जाए जना थोडंफार सुद्धा फरक पडे काही लोक काही विशेष फंक्शन पुरता तरी वो कपडा घाली दुसरं वाद हे की आपण एक विशेष वाद म्हणजे आपण गोरमाटी बाई ना आतेपर्यंत चपाती आहोत शे ना आहोत जी जुनी बाई म्हणली नवीन येतो शक्यता आहे नाही अब कालेन पर हमारे एसपी साहब आए थे हमारा तो इंस्पेक्शन है सारा तो बेव एसपी साहब है सारा आपने गोरमाटी हातेपर्यंत चपाती मंगाय दो આપણે કળસોડારજી ભિયાचा માનસિંહ રાઠોડकर और मिसेस बिचारी खूप आज स्वयंपाक बनवत बाई तो वो साहेबांना आत्राव जेवण आवडगो कि वो मन जातो जातो केला की राठोड खाना बहुत अच्छा खिलाया था कहां से बनाया तो मोहन साहेब ने एकच कहता की साहेब मार गोरमाटी समाजन जेवणचं पेशली तो साहेबचं हैदराबाद तो वो साहेबांना जर आपण जेवण आवडगो तो बस हम मार केनो इच्छा की हम और ब्रांडिंग कोणी कर रहे हम ब्रांडिंग गिरसार कोणी कर रहे की हमें और किंमतच मालूम जे टाइम तम ही काहीतरी 12 वर ब्रँडिंग करियो विचार करो व्यायाम जान स्वयंपाक फुकट कोई करे छे नहीं ब्रांडिंग करनो म्हणजे फुकट छे नहीं से वात करेरो ब्रांडिंग करण वेचेरो जे टाइम तम वेच्यो जे टाइम वर 2 पैसा कमायो तना तमेन और किंमत कळे आजही इतर समाजेर लोक आपल्या घरा जे टाइम आवचं नाही तो कोच आपले नक्की साहेब ते थोडस ते घरी सांगला बरं की ते हातावरच्या चपात्या पाठवून द्या तो ही तम ब्रांडिंग करो साहेब ही गरजेर वाच ये माझे 2 पैसा तम कमावू શકો છો ही हमें आपलं कळो कोणी आणि कळेर गरज आम एकच वाद पेटेचा की नोकरी लागीच्या नोकरी तो करे આપણે હક્કે કર્યા જ आपण नोकरी शिक्षण ल्या नोकरी करे आपण पहिलो काम छच परंतु इतर वातेમાં सुद्धा आपण थोडसे लारा पडगेचा वो म्हणजे व्यापार आपण जे मूळ बेसनी मूळ बेस आपण गोरमाटी समाजर बेसच मुळात व्यापार ही आपण भूल घेजा आपण गोरमाटी समाज पुरे भारतમાં 12.5 ते 13 कोटी लोक जातात आपण गुजरातीमध्ये આપણે गोरमाटीचं पंजाबमध्ये આપણે गोरमाटीचं हिमाचल प्रदेशमध्ये આપણે गोरमाटीचं यूपीमध्ये આપણે गोरमाटीचं कर्नाटकमध्ये गोरमाटीचं आंध्रामध्ये गोरमाटी केरळमध्ये पण गोरमाटीचं આપણે तो आपला समाज आतरा जागा फैलवो कुगन गई और कारण इच कि આપણે जे गोर भाई होते महाराज जे होते शरद सेवालाल महाराज एक कहते थे आपण आबई आपण घर चर्चा आवच मोठे लोक लदणी लगते थे આપણે लोग तो लदणी लगते थे म्हणजे काय करते थे तो ये भागे में जे काही वाताच आती ती खरे मोल लेरो दूसरे भागे में जान वेचेरो ये આપણે गोर भाई काम है तो ये हमसे विसर्ज भूल गए तो येच आपण वाता जसे करो शिक्षण लो आगे जाओ आणि आज एक बात केर म्हणजे सबने सार अभिमानाने वाचा आज जे काही भारतामध्ये रोड बनवले जसे हायवे वेगे रस्ता वेगे ई साहेब गोरमाटी दे निर्सारच कारण की गोरमाटी लदणी लदन हे पुरे देशे फरमेलेच आणि होच जे रोडेती फरते ते होच रोडेती आज हायवे वेगेच होच रोडेती आज रस्ता वेगेच वो रस्ता देन आपण साहेब तमेन मालम कोणी तमेन कीधुं छो कारण की रस्ता तयार करे सारा गोरमाटी लोक अतरा नॉलेज केनी हेतो कोणी या आपण देत नसे तो આપણે नॉलेज सुद्धा आपण काही आपण लोक करमेले जा आपण गोर भाई काही करमेले जा आपण पूर्वज काही करमेले जा ही सुद्धा आपण मालम रेणो गरजेचं तो ही खूप महत्त्वाची वाच आजही दिल्ली जे जागाचं संसद भवन आहे जागा साहेब गोरमाटी तमेन मालम सब कोणी को मालम छी ही जागा सुद्धा गोरमाटी आपण महान संतच होतं तुम यूट्यूब सर्च केलं तर तमेन मालम मिल जाए ठीक है और बात हैदराबाद में जे एक काही जागेर नामचं मध्ये ध्यान कोणी आलं जागा सुद्धा संत सेवालाल महाराज बंजारा हिल बाबू के जो कोई बात कर बंजारा हिल जागा सुद्धा आपण तो ये आतरा मोठो આપણો इतिहास આપણે લોકોને માલુમ છે आपण आजही जरी आपण गोर बंजारा लोक जंगलेમાં खेडापडा बसमेले वे पण આપણો इतिहास खूप मोठो છે એ બદલ સેન जागरूक रेंचा आहे આપણે वाता आपण मालम છે आपण कोणसे समाज समोर कमीपणा वाटणं गरज છે આપણે संस्कृती ही हडप्पा संस्कृती कधी आव जे काही बालबच्चा तयारी कर रहे अभ्यास कर रहे तो तुम देखो આપણે पूर्ण जे गीत बोलते थे આપણે याडी वो याडी में આપણે हडप्पा संस्कृती उल्लेख आव हडप्पा संस्कृती उल्लेख म्हणजे इसवी सन एक 321 322 काळात म्हणजे वो आपण वेगवेगळे कमीत कमी 1000 ते 3000 वर्ष वत्रा पुराणो वत्रा जुनो આપણો इतिहास तुम्हारो सेन विनंती છે कि तुम जे काही पहिराव घाल रहे और ब्रांडिंग करो
जे તમારકન વાત છે સાથે વરે ચપાતી और બ્રાન્ડિંગ કરે લોકોને ધકાળો કે આમ કાઈસા તો વેચે તરી તમારું લોક લેના આવે दूसरी बात આપણે ખાનપાન પદ્ધતિ આપણે સળોઈ ન કરે પ્રકાર છે પાલન છે ये साहेब के नहीं बनाते हैं ये फक्त आपने नहीं बनाते हैं नारेजा वेगो सळई वेगो ये बात आपने बनाते हैं आपने ये वेचते ही नहीं का वेचते नहीं और कारण भी है वो आपने वेचन कमी बनावाना ये भी बात सही है मध्य को जो भरपूर लोग हैं यार कोई कहीं के साढ़े कहीं बेचने से कर गवर्नमेंट अनु कहीं चीज है तुम्हारे का नजर दिमाग में तो तब टकले लोगों ने भी कंगवा बेचो सको जो इज्जे न वेचते हैं वो सुखी मनी तो ये बात ब्रांडिंग करो सड़ोई वेगी तुम्हारे हाथे वरे चपाती वेगी ये बात वेचो साहेब वेचो तो तमे दीपिसा कळिय दीपिसा तुम्हारे कना आय तो वो बात टिकीय सुद्धा पण केरो जो ये बात नॉर्मल साहेब पण तमे ना जे टाइम ने ये बात आग जाय नहीं है तो ये नक्कीच ये फायदा होईल तो ये बात आपण करे मग लारा पड गेजा ये बद्दल सुद्धा से लक्ष देत जाव दुसरा विषय मग महाराज भजने बद्दल केलो तो मार घर बापू मार काका मार बाप मार याडी मार आई से लोक भजन बोलस म्हणजे मार घर भजन मंडळीच म्हणजे मन भजन करे विषय आज की आम्ही परंपराचा भजन आहे पण विषय आज काय वेगळंच की हा होमे भी लारा हिरसार पडगेचा की काही जे महाराज आज मोठे वेगेच किंवा काही जे आवर शिकरेचा बालबचा ओसे देख देख शिकरेच बाबू हम आज एक संस्था कोण तयार करू शकेचा की एक संस्था आज तयार करेल रेगीच की भजन कोण करे रो भजनेर काही पायाच वो भजनेर काही रेंज आव यार गणित आपण आगल किनी कोणी केचा की मन जर भजन शिकेरच तो मन काही करेन जाव मग भजन सांभाळ्યું पत्रावर भजन शिकली गई अनुभवाचे तो भजने सार तमेन काही लागेल जावचं काही बेसिक वात जावचं जसं की आपण वारकरी संप्रदायात अंदर सांभाळतो वारकरी संप्रदाय भजन करे म्हणा जे नवीन कुणकुणा आवचं वारकरी संप्रदाय पण ट्रेनिंग होतं ट्रेनिंगला सव्वा महिना टाळ कोकण वजायरो मृदन कोकण वजायरो ही संस्था हम तयार किती कोण जावे ये मग हम अभय लार पडे तो येर बद्दल सुद्धा विचार वेन जावचं तो मार येर बद्दल विचार सेन केणो जमा लारे होणा ही विषय तमे लोकन केतो ही बात छोडसे जा ही बात मध्य रेसारच की जर ही पिढी चल जाय अब म्हणजे आपण पिढी भेटीच नवीन पिढी मध्ये भजन बोलेवाळा लोक खूप कमी आबा जे काही पिढी भजन बोल रहीच वर वय 50-55 वर्ष वो एकणा पिढी चल जाय तो लोकोन भजन नवीन प्रकारे सध्या ही आता जल्दी कोणी वळायला टाइम लागे पण जर हा म्हणून एक संस्था तयार केली की भजन परंपरा कोण टिकी यार विचार केले तो मन क्या हो और फायदा होईल और बद्दल सुद्धा बापू थोडासा बोलतो फायदा होईल लोक सेना गोरपाटी आम्हाला सरी आमचा नोकरी वाढ हमें भजन समजा जर भजन करते पण शिकेल जा आम्ही जर पद्धत पाळली काही करेन जाय काही ना तो पण काय ऑटोमॅटिक हो ठीक जाय वनही सुद्धा एक कमर्शियल विषय रेंज जाय कमर्शियल म्हणजे काय की मार्केट कोई महाराज आ रहे तो वर 20,000 મળते हुए भजने माहिती तो वो खुशी दी वजन करे वाला ही सुद्धा एक विचार वेन जावं की आणि दुसरं एक वाक्य की हम हमार गोरपाटी लोक हम हमार भजने न कराई सपोर्ट कोणी करते अब आता महाराज आमेले तर नांदेडे महाराज आता 15 लोक भेटे 15 लोक भेटे वाला महाराज 15 लोक भजन सांभाळे वाला वो महाराज पूरे जिल्हा महाराष्ट्र प्रसिद्ध तो काही भजन बोले वाला तो हम हमार लोगों सपोर्ट सुद्धा कोणी करते किंवा भजने वाला महाराज आयचा धुरती आयचा आपण सपोर्ट करूया वो सुद्धा हम लोग कोणी करते पण हम जर हमारा लोगों सपोर्ट कोणी करूया हमार लोगों जर उच्च कोणी लाया तो काही बाहेर समाजात लोक आणि हमार सब लोगों उच्च कोण लायवा आपले समाजात लोगों उच्च लायन आपल्याला लावण लागायचं दुसरं कोई आयवाची उच्च लायचा तुम्हार सेना विनंती ही सुद्धा छ की कोणसी बात करते होणा आपल्या समाजात लोगों सपोर्ट करो एकमेकांना सहकार्य करो एकमेकांना मदत करो तोच आपण आग जाया इतर कोई लोक आपल्याला आन मदत करेवाची किंवा बाहेर समाजाला आन मदत करेवाची रे तू गोरपाटीची दोन मदत करा तू आगच झालेवाची हीच वात सेवा ते महादेवीच तम भाजीपालो लेताना तुम्हारा कपडा खरेदी करताना काही काम करताना गोरपाटी समाज देखनच वस्तू लो ये वात मते सार यासार केलो छो की ही वात इतर समाज करच इतर समाज चेहरा देखायचं की मारी भाईचं काही तोवर कंदान सामान लेवा हम करा करी ही बात हमें करा कळिया की हमार मन के आंगा करा जाय तो हम विचार काय करायचं की मार गोरपाटी भाई वो भाजीपाला वेचत होतो हम वर सोडताच दुसरीकडे भाजीपाला वाचत का आता मैं ना ये विचार करो आपणे लोकों आमेना चलावण लागवाचं भाजीपाला तर हुई उतरत तेरो तर हुई उतरत तेरो पण आपण समाजात लोक कोणते लेन काही प्रॉब्लेम सापडे पिसा तो होनी दे रे जो ये ना आपण लोकों पिसा दोनी ही वातो शेर सार केलोच ते सेवाचे सारा फक्त उदाहरण भाजीपाला दिलो
તમે કેવું છું એ વાત સમજણ લો તમે આપણે લોકોને આગળ લાવો આપણે કામ ઇતર કોઈ આયવાળ છે પરત આદि એક વિષય કીધું છું તમારા ગામે સારા તમારા ગામે દારૂ વિષય જાસ્ત ચાલુ છે મારા નંબર પર દેના ગોજ તમે સેમ મન કરાવી ફોन करो दारू परसोनाમાં બંધ म्हणजे બંધ कोई दारू पीते हुए और सारे फोन करो कोई दारू बेचते हुए और सारे फोन करो ये बातें सारा बगल स्टिक छु कराई फोन उठाव छु कराई તમાર સારા સदैव દફતર છું आज તમને બોલાય આપણે મહારાજ જયંती निमित्त समाजात खूप सन्मानाने लोक ते सुद्धा मार ओळख वेगळीच भेट होचं कोणी कधी खूप आता शिकेने वळचं पण निमित्त ते मत તમારા ગામમાં આવી છું તો માર સાવણ લીધે પ્રબદલ ખૂબ ખૂબ ધન્યવાદ परत तमेल सेना संत सेवालाल महाराज 386 जयंती निमित्त खूप शुभेच्छा देतो चपालाल महाराज जयंती सारा सुद्धा शुभेच्छा देतो आणि मार्गी शब्द संपवतो